नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, ढोबळी मिरची असेल किंवा लांब मिरची असेल किंवा संकेश्वरी मिरची असेल, या कोणत्याही मिरचीच्या बाबतीत बेसल डोस कसा द्यावा, काय द्यावा आणि मल्चिंग पेपरचा नेमका काय फायदा या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. शेतकरी बंधूंनो, मल्चिंग पेपर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत मिरचीत आंतरपीक घेण्याचा प्रयत्न करू नये. मग ते उन्हाळा हंगाम असेल किंवा पावसाळी हंगाम असेल, कोणत्याही हंगामात शक्यतो मिरचीत आंतरपीक घेण्याचा प्रयत्न करू नये, कारण मुळांची संख्या तिथं कॉम्पिटिटिव्ह जास्त होण्याची शक्यता असते. मल्चिंग पेपर लावल्यामुळे आपल्याला पाण्याची बचत चांगली करता येते. पुन्हा तणांचा वापर जे तणं वाढतात ते भांगलणी तिथं वाचतात, निंदणी वाचतात. मुळांच्या क्षेत्रात पडणारं पाणी आणि खत आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येतं. त्यामुळे तिथं आर्द्रता चांगली वाढते, पांढऱ्या मुळांची संख्या आपली चांगली होते. त्यामुळं तण नियंत्रणाबरोबरच पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळं वर मिरचीच्या रोपाची वाढ अत्यंत चांगल्या पद्धतीने होते. म्हणून मल्चिंगवर शक्यतो लावण्याचा मिरचीचा प्रयत्न करा. बेसल डोस देत असताना एक काळजी घ्या. किमान 1 ते सव्वा वर्ष मिरची आपली एका जागेला राहणार आहे. कोणतीही पुन्हा भरणीची खतं आपल्याला देता येणार नाहीत. म्हणून देताना पहिला बेसल डोस अत्यंत व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत माती परीक्षण करून घ्या आणि त्या मातीत जी खतं कमी आहेत तेवढीच फक्त देण्याचा प्रयत्न करा. बाकी मातीत जर खतं असतील तर ते आपण वेगवेगळी जैविक अपटेक करण्यासाठी ज्या PSB, KSP सारखे घटक आहेत ते आपण देऊन आपण त्याचा उचलून घेण्याचा प्रयत्न करू. तरीसुद्धा दरम्यानच्या काळात एकरी 100 किलो DAP, चुनखड असेल तर सुपर फॉस्फेटचा वापर अजिबात करू नका. चुनखड नसेल तर एकरी किमान 150 ते 200 किलो सुपर फॉस्फेट वापरा. काळी जमीन असेल तर त्या 10-26-26-1 किलो टाका. ग्रीनफर्ट 10 ते 20 किलो टाका. त्यात फेरस सल्फेट 20 किलो टाका. झिंक सल्फेट अत्यंत महत्त्वाचं, झिंक सल्फेट 20 किलो टाका. आणि ग्रो एकरी 2 किलो द्या आणि म्युरेट ऑफ पोटॅश एकरी 50 किलो. शक्य असेल तर निंबोळी पेंट थोडीशी टाकली तरी चालेल. 50 ते 100 किलो टाकली. एकदाच भरणीची खाते आणि शेणखत ऑर्गॅनिक कार्बन 1.5 ते 2% असेल तर वेगळं जास्त वापरण्याची आवश्यकता नाही. जर ऑर्गॅनिक कार्बन असेल तर मी एकरी किमान 2 ते 3 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाका आणि मग त्याच्यावर मल्चिंग पेपर झाकून घ्या. मल्चिंग पेपर झाकला फुलं पाडण्याच्या अगोदर, म्हणजे आपल्याला रोपं लावण्याच्या अगोदर आपल्याला एकरी सगळं पाणी भरपूर द्या. बोधातून चांगलं ते मल्च चांगलं होऊ द्या आणि मग एकरी 1 किलो बटलर द्या. त्यानं काय होईल, जमिनीत असलेल्या उमणी किडे असतील, निमॅटोड्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या उडदी किडीच्या अवस्था असतील, ह्या सगळ्या शोधून खाण्याचं काम बटलर करेल. हे ड्रीपमधून दिलं की मग 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला प्रत्यक्ष रोपाची लागण करून घ्यायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष रोपाची लागण कशी करायची, त्याला सीड ट्रीटमेंट कशी द्यायची आणि पाणी कसं वेगवेगळ्या पद्धतीने द्यायचं ह्या विषयावर आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. पण मित्रांनो, ढोबळी मिरची कमीत कमी खर्चात, कारण ढोबळी मिरचीसाठी भयानक खर्च आणि भयानक औषधं लोक फवारण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या मॅजिक स्प्रे, मास्टर स्प्रे आणि मेजर स्प्रेवर सुद्धा ढोबळी मिरची आपण अत्यंत चांगली आणलेली आहे. त्याच्या अनुभवाचे शेतकरी आपल्याला इथून पुढच्या काळात द्राक्षासारखेच व्हिडिओसुद्धा टाकतील. माझी विनंती आहे, कमीत कमी खर्चातच खतरनाक उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.